वेलकम टू माय किचन। संडेला आपण नेहमी पोहे, उपीट, रवा, शिरा हेच बनवून नाश्त्याला खातो, बोर होऊन जातं ना। त्यासाठी आपण आज पास्ताची रेसिपी बनवणार आहे तुमच्यासाठी। नक्की संडेला ट्राय करा, फॅमिली पण खुश। सर्वप्रथम मी पास्ता घेतला आहे, त्याच्यात मी पाणी ओतून घेणार आहे। अगदी जास्तही पाणी नको, नाहीतर ते भरपूर मऊ होऊन जातात आणि ग्रेव्ही सारखं होऊन जाईल, ते खायला रेस्टॉरंट सारखं नाही लागत। म्हणून जेवढे तुमचे पास्ता भिजतील ना तेवढंच पाणी पुरेसे आहे। हे मी आता पाणी ओतून घेऊन गॅसवरती चढवलं आहे शिजवण्यासाठी। जसं आपण मॅगी पाण्यात शिजवतो सर्वप्रथम, सेम तेच प्रोसेस करायचं आहे। हे अगदी 8 ते 10 मिनिटाच्या आधी शिजून जातं। बघू शकता शिजलेले पण आहेत आपले। एक पीस घेते मी, तोडून बघूया। अगदी जास्तही शिजवू नका, पूर्ण मऊ होण्यासारखं, एकदम हलकंसं। थोडं जे रब्बरपणा असतं ना ते त्यात असावं। शिजलेले आहेत आपले। आता आपण त्याची रेसिपी पुढे बघूया। कढई घेतलाय, त्यात 2 चमचे तेल, तेला तापवून द्या। गरम झालेलं आहे तेल। आता मी कांदा फ्राय करून घेते। कोणत्याही चायनीज फूडमध्ये कोणत्याही भाजी आपण टाकतो ना, ते पूर्ण मऊसर शिजवू नये, थोडं कच्चा पक्का असलं तर चांगलं लागतं। अगदी थोडंसं फ्राय करून घेते। आणि कांदा जे असेल ना ते उभे चिरून घ्या, कारण की बारीक ते दिसतच नाही खाताना, उभे छान लागेल। बघू शकता शिजत आहे। आता आपण शिमला मिरची अगदी थोडंसं आणि बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून घेतलं, एकदा परतून घेते। आणि आलं लसूणचं पेस्ट, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तिखट घेतलं 1 चमचा, अगदी थोडंसं हळद, चवीनुसार मीठ, आणि हे मी चिली सॉस घेतलंय अगदी थोडंसं, ऑप्शनल आहे, तुमच्या जर जवळ असेल तर टाका, नाहीतर नाही। ह्याच्यात मेन म्हणजे टोमॅटो सॉस असतं, ते भरपूर टाकावं। आणि हे मी ग्रीन चिली सॉस, तेही ऑप्शनल आहे, असलं तर नक्की टाका, नसलं तरी चालेल। आणि आपलं मेन इन्ग्रेडियंट्स जे आहे टोमॅटो सॉस, हे आता मी 1 चमचा घालते आणि नंतरला पण वरून 1 घालणार आहे। म्हणून सध्याला 1 बस झालं आणि मी परतून घेते। बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे। आणि हे मी शेजवान चटणी घेतला आहे। जर शेजवान पास्ता करायचा असेल तर शेजवान चटणी टाका, जर तुम्हाला नको असेल शेजवान चटणी तर नको। आणि शिजवून घेतलेलं जे पास्ता आहे ना ते टाकून घेतलंय। आणि एकजीव करून परतून घेते।
आणि आता हे मी अगदी 5 ते 6 मिनिटं शिजवून घेते आहे। आणि आपला हे पास्ता मसाला, मॅगी मसाला टाकला तरी चालेल। आणि पुन्हा एकदा मी हे टोमॅटो सॉस घालून घेते। तुमच्या चवीनुसार टाकू शकता। तुम्हाला जर अजून थोडं असं ग्रेव्ही टाईप पाहिजे असेल तर अजून 1 चमचा टाकला तरीही चालेल। दोन मिनिटांसाठी ढाकण लावून घ्या, म्हणजे कसं वाफेमध्ये खूप छान शिजतं। आपला पास्ता आतमध्ये शिजत आहे। ढाकण काढून घेतलंय आणि बघू शकता छानपैकी वाफही येत आहे, छानपैकी शिजलेली आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि माझं पास्ता जे आहे तुमच्यासाठी ही रेसिपी रेडी झालेली आहे। पास्ताची रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपल्या फॅमिलीसाठी खाऊ घाला। फॅमिली खुश मग गृहिणी पण हॅप्पीच। आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड्सना पण पुढे शेअर करा। स्वस्त खा, मस्त राहा।